हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण साधी दही मिरची, भात, भाकरी आणि पिठलं. तर त्यासाठी हे बघा, मिरची घेतलेली आहे, बारीक करून घ्यायची आहे. कमी तिखटवाली मिरची आहे ही. पहिले आपण दही मिरची करणार आहोत. तर हे बघा, आपण ही वाटलेली मिरची एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा, जाडी भरडीच वाटायची आहे, जास्त बारीक वाटायची नाही. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं आलं घ्यायचं आहे, अर्धा इंच. आणि हे बघा, हे गावरान लसूण आहेत, म्हणून मी असे सोललेले नाहीत, तसेच घेतलेले आहेत. आणि खूप सारी कोथिंबीर आता ही बारीक करून घ्यायची आहे. ती थोडी बारीक होत नव्हती, म्हणून 2 चमचे पाणी टाकून ही बारीक केलेली आहे. आता हे साईडला ठेवू. आता एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. पहिले आपण दही मिरची करून घेऊयात. आणि त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरं टाकायचं. जिरं फुललं की मोहरी थोडी टाकायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये हिंग टाकायचं आहे. आणि हे बघा, आता मिरची आपण ही बारीक केली आली ती टाकायची आहे. म्हणजे मध्ये मध्ये अशी जाडी पण पाहिजे, अशी जाडी भरडीच मिरची करायची आहे. आणि या पद्धतीने अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि आपण आता हे मिक्सरला लावलेली कोथिंबीर, आलं, लसूण हे पण टाकायचं आहे. आणि धने पावडर, चाट मसाला पाव चमचा, आणि थोडीशी अशी हळद टाकायची कलरसाठी. हळदीने कलर छान येतो, म्हणून हळद थोडी टाकायची आहे. आणि दही टाकायचं आहे, साधारणतः 3-4 चमचे दही टाकायचं आहे. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान उकळी येऊन 10 मिनिटं चांगलं शिजून द्यायचं आहे. मीठ टाकलेलं नव्हतं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता छान उकळी आलेली आहे, शिजून घेतलेलं आहे छान. हे बघा, आता खूप छान झालेली आहे. आता साईडला ठेवूयात. आणि आपण दुसरं भांडं गॅसवर ठेवायचं आहे. आता हे बघा, तेल टाकायचं आहे फोडणी करता 2 चमचे साधारणतः. आणि त्यामध्ये लसूण टाकायचं आहे ठेचून. आणि अख्खाच लसूण टाकलेला आहे. पिठीसाठी अख्खा लसूण छान असतो. आणि जिरं टाकायचं आहे, बस. मोहरी टाकायची नाही याच्यामध्ये. आणि कांदा आणि हिरवी मिरची, 2 मिरच्या अशा 2 भाग करून टाकलेले आहेत. आता छान परतून घ्यायचं आहे हे. आणि वरून कढीपत्ता टाकायचा आहे. आता हे बघा, हे कुळदाचं पीठ आहे. कुळीत आणून भाजून भरडून घेतलेले आहे हे. आणि आता ह्याच्यामध्ये हे पिठामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि व्यवस्थित अशा गुठळी मोडून घ्यायची आहे याच्यामधली. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता कांदा जवळपास परतलेला आहे. त्यामध्ये आता हे पीठ आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित हलवून घेऊयात. थोडं अजून पीठ, पाणी अजून आपल्याला ॲड करावं लागेल याच्यामध्ये, कारण खूप घट्ट होऊन जाईल हे. आपल्याला याच्यामध्ये भाकरी पण खायची आहे आणि भात पण खायचा आहे. यानुसार आपण हे पिठी हे ठेवायची आहे, पातळ घट्ट अशी. थोडी पातळच पाहिजे, जास्त घट्ट नाही पाहिजे. आता याच्यामध्ये हळद थोडी टाकलेली आहे. आणि गरम मसाला पावडर टाकलेली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. धने पावडर टाकायची आहे. आणि छान उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, हे छान उकळी निघालेली आहे. आता अजून 2 मिनटं ठेवायचं आहे. हे बघा, आता झालेली आहे. या पद्धतीने एवढी पातळ पाहिजे. गॅस बंद करायचा. आणि आता भाकरी करायला घेऊयात. आता हे बघा, परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं. आणि आपण व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. ज्वारी आणि तांदूळ हे मिक्स आहे असं पीठ आहे हे. छान मळून घ्यायचं आहे. मला आता 2च भाकऱ्या पाहिजेत, म्हणून 2च भाकरीचं पीठ आपण घेतलेलं आहे. आणि पीठ जेवढं मळाल तुम्ही छान ना,
तेवढी भाकरी छान वळता येते. आता हे बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता असा एक गोळा घ्यायचा आणि खाली पीठ टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून हे लाटून घ्यायचं आहे, वळून घ्यायची आहे भाकरी. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी वळून घ्यायची आहे भाकरी. तर तिकडं तवा गरम होतो आहे आणि आता ही भाकरी तव्यावर टाकून घ्यायची आहे. मला इतकी काही छान भाकरी येत नाही, पण जशी जमते तशी ही भाकरी मी केली आहे. मला चपाती छान येते, पण भाकरी इतकी काही येत नाही. बघा आता पलटी मारून घेऊया आणि छान दोन्ही बाजूने शेकून घ्यायची आहे. या पद्धतीने अशा कड्या भाकरीच्या छान शेकून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजून शेकून घ्यायचे आहे. चला तर मग आता तयार आहे आपलं पिठलं भाकरी, भात, दही, मिरची, कांदा, पापड. चला तर मग जेवायला या. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.